मल्टिप्लेक्स 250-500 रुपये तिकीट असा पैसा खर्च करून 100 रुपयाचं पॉपकॉर्न खात आम्ही ज्यांना मोठं केलं, कधी कधी कर्जबाजार करून सिनेमे बघितले आणि ती माणसं अब्जाधीश झाली. हजारो कोटीचा त्यांच्या सिनेमांनी याच भारत देशात तुम्ही आम्ही दिलेल्या कष्टाच्या पैशातून मोठी झालेली ही बांडगुळं पुळचट लोकांसारखा इतर धर्मीय असा शब्द वापरणार नाही मी. हे मुस्लिम ॲक्टर्स, आय विल से डायरेक्टली, जीव आत्ता इतका तडफडायचं कारण असं आहे की नुकतंच माझ्या वाचनात आलं की ज्यांना या भारत देशामध्ये राहण्यासाठी भीती वाटायला लागली आहे, या भारत देशामध्ये आम्ही मुस्लिम लोक सुरक्षित आहोत का असं जाहीर वक्तव्य करणारा हिरो आपल्या पोरीबाळींना खूप मोठं कुतूहल असलेलं व्यक्तिमत्व, खूप मोठं त्याच्या पर्सनल आयुष्याबद्दल चघळत एकमेकींच्या कानात हितगुज करणाऱ्या आपल्या या पोरीबाळी हिंदू आमिर खानच्या 3 लग्नाविषयी मस्तपैकी तासनतास तो विषय चघळत बसणं, त्याचे फोटो पर्समध्ये ठेवणं सुरू असतं. हे लाजा वाटत नाही आहेत या गोष्टींबद्दल कोणालाही. इथलंच अन्न खाऊन इथल्या लोकांच्या जीवावर अब्जावधी रुपये कमवून एक विलासी आयुष्य जगत असलेली ही ॲक्टर्स मंडळी, त्यातल्या त्यात मुस्लिम ॲक्टर्स मंडळी आणि त्यातल्या त्यात अशी वक्तव्य करणारी मंडळी, जे लोक इथं राहून आपल्याला भारतीय आणि हा भारत देश आपला आहे असं मानतात, त्यांच्याविषयी मी एकही शब्द अपशब्द उच्चारणार नाही. ऑन द कॉन्ट्ररी त्यांना मी सॅल्यूट करेन. पण व्हेरी रेअर नावडेज असं म्हणण्याची वेळ येते आहे. तर माझ्या वाचनात अशी गोष्ट आली की हेच आमिर खान, किंवा आपण क्रिकेटपटू आणि हिरोचा एकेरी उल्लेख करतो, तो कितीही मोठा असला तरी आणि आपण कितीही लहान असलो तरी ते प्रेम आपण त्यांना दिलेलं असतं, तो हक्क त्यांनी आपल्याला दिलेला असतो. म्हणून हा आमिर खान असंही मी वक्तव्य करतो त्याच्या कलेच्या प्रेमापोटी. एक कलाकार म्हणून मला नक्की हे माहिती आहे की कलाकारांना कोणत्याही धर्माची सीमा नसते, कोणत्याही देशाची सीमा त्यांच्या कलेच्या सादरीकरणास कधीही अडवत नाही. ते कधी कुणाला आवडतील याचाही काही नेम नाही, याही गोष्टी मला अगदी मान्य आहेत. एक छोटा कलाकार जरी असलो तरी या कलेच्या बाबतीतले या एथिक्स मला नक्कीच माहिती आहेत. नो डाऊट ॲट ऑल, कुठल्याही सीमांचं बंधन कोणत्याही कलेला नसतं आणि नसावं याच मताचा मी पण आहे. परंतु आपण ज्या मातीत वाढलो, ज्या लोकांनी आपल्याला मोठं केलं, त्यांच्या अंगावर थुंकण्याची मनोवृत्ती असणाऱ्याला आरत्या ओवाळण्याची सुद्धा माझी प्रवृत्ती नाही. बेधडक सांगतोय मी. ज्या ठिकाणी मदरशामध्ये मौला मौलवी अत्याचार करतायत, ज्या ठिकाणी मदरशामध्ये नको त्या गोष्टी शिकवण्यासाठी मौला मौलवी सतत उत्सुक असतात, ज्या ठिकाणी नोवाखालीमध्ये इतका मोठा नरसंहार झाला त्याच्याविषयी मौला मौलवी हसत हसत वक्तव्य करतात की कैसा मारा था 25 लाख लोगों को, आज भी वही करेंगे हम, असं बेधडकपणे इथलंच अन्न खात असताना इथंच बिझनेस करून मोठी झालेली माणसं मौला मौलवी आणि अनेक त्यांचे जाती बांधव अशी जेव्हा वक्तव्य करतात तेव्हा चीड आलीच पाहिजे ना. का तेव्हाही तुम्ही तामण घेऊन जाणार, नो नो यार, अरे तू मेरा भाई है, मैं बहुत सेक्युलर हूँ, ये साले चूतिया लोग हैं जो मुस्लिमों को गाली देते हैं. काय स्वतःला आरत्या ओवाळून घेण्यासाठी आणि नंतर त्यांच्याकडनंच तुमची कत्तल होण्यासाठी, गोळ्या खाण्यासाठी, गोळ्या खाऊन मरण्यासाठी तुम्ही इतकं सेक्युलर राहणार आहात? असो, हे प्रश्न वारंवार विचारून सुद्धा पालत्या घागरीवर पाणी आहे हे सुद्धा मला जाणवतं आहे ठिकठिकाणी. त्यामध्ये माझे काही मित्रसुद्धा अजूनही सेक्युलर आहेत. मी सुद्धा तसा मनातून चांगल्या लोकांसाठी सेक्युलरच आहे.
परंतु त्या चांगल्यांचा चांगुलपणा टिकण्याची आता काही ग्वाही राहिली नाही, हे सुद्धा मी बेधडक त्यांना थोबाडावर सांगतो. त्यासाठी सुद्धा मी कधीही घाबरत नाही, कारण मला माझ्या तिरंग्याचा खूप अभिमान आहे. तर ही आमिर खान ही नावाची व्यक्ती आता महाभारतावर मोठ्या स्क्रीनवर महाभारत घेऊन येणार आहे. 2025ला याचं लेखन सुरू होणार आहे. तथापि कहाणी मोठी आहे, किचकट आहे महाभारत, त्यामुळे थोडा अवधी लागू शकतो अशी वक्तव्य या आमिर खाननी केलेली आहेत. आणि आपला हिंदूसुद्धा स्वागतास तयार आहे. त्याला पुन्हा करोडो रुपयात न्हाऊ घालण्यासाठी. लाजा वाटल्या पाहिजेत. ज्या धर्माचा माणूस तुमच्या देवी देवतांची नग्न चित्र चव्हाट्यावर आणतो, नको ती वक्तव्य करतो, ज्या माणसाला भारतात राहायला असुरक्षित वाटतं असं तो जाहीररित्या सांगतो, जो सत्यमेव जयतेसारख्या प्लॅटफॉर्मवर येतो, पण त्याची जी काही मानसिकता आहे ती कधीही लपली जात नाही, हे तो धडधडीत दिसतं आपल्याला, सांगतो तोंडाने, तेव्हासुद्धा आपण त्याला आरत्या ओवाळणार, तेव्हासुद्धा तुम्ही त्याला परवानगी देणार. ठीक आहे, कलेला कोणतं बंधन नाही, सेन्सॉर बोर्ड आहे, अमुक आहे तमुक आहे, सगळे परवानगी पण देतील, पण तिथं जायचं का नाही पाहायला हा तुमचा अधिकार, तो तरी कोणी घेणार नाही, याची तरी दक्षता घ्या. त्याला जितकं म्हणून परावृत्त करता येईल आता महाभारतावर चित्रपट बनवून पुन्हा पैसेवाला होण्यापासून त्याला जसं आपल्याला वंचित ठेवता येईल त्यासाठी काय करता येईल ह्यासाठी संघटनांनी आत्ताच कार्यरत झालं पाहिजे. एव्हरी हिंदू संघटना शुड सबमिट वन निवेदन टू भारत सरकार, असं मला आवर्जून सांगावं असं वाटतं. होतं काय की या लोकांची ही चोर पावलं आधीच जर ओळखली आणि त्याला जर पायबंद घातला तर मग समाजामध्ये थोडीशी त्यांची जी प्रतिमा आहे ती अजून उंचावणार नाही, हे निश्चित. कारण आपल्याच देशामध्ये राहून आपल्या देशाच्या विरुद्ध गद्दारी करणाऱ्या या माणसांना जर तुम्ही आम्ही वटणीवर आणणार नसूच तर मग त्यांना वटणीवर कोणी आणायचं. जर एखाद्या हिंदू बायकोला तो धडधडीतपणे डायव्होर्स देत असेल आणि त्यानंतर तो 2 लग्न करत असेल तर मग या माणसाला आरत्या ओवाळायच्या का मग त्याला वाळीत टाकायचं, हा साधा प्रश्न मी माझ्या प्रत्येक हिंदू बंधू भगिनींना विचारतो. अशा माणसाचे पर्समध्ये फोटो ठेवून हिंडायचे का नाही? बिलकुल नाही. फाडून टाका, जाळून टाका, ही पण माझ्या सगळ्या हिंदू भगिनींना मी नम्र विनंती करतो. अरे एखाद्या सेंटच्या वासावरती आणि एखाद्या झगमगाट दिसणाऱ्या पोशाखावरती, बोलबच्चनगिरीवरती तुम्ही भागळता आणि लव जिहादसारख्या मोठ्या षडयंत्रामध्ये अडकता, त्याचा भाग बनता, स्वतःच्या आईबापांना आसवं देता, आयुष्यभर विसरता येणार नाही अशी दुःख देता. तुम्हाला पोरी बाळींनो लाजा वाटल्या पाहिजेत. आपला बाप आपल्यासाठी काय त्याग करतो, आपल्या भावाने आपल्यासाठी काय स्वप्न बघितलं आहे, आपल्या माऊलीच्या डोळ्यात आपल्याविषयी काय आशा आहेत, काय आकांक्षा आहेत, या गोष्टींचा कुठलाही विचार न करता तुम्ही पळून जाता या असल्याच धेंडांच्या बरोबर. जे आमिर खानला देव मानतात अशा लोकांच्या बरोबर पळून जाता तुम्ही. महाभारत हा एक आपला पूजनीय ग्रंथ आहे. महाभारत घडलंच नाही असं म्हणणाऱ्या व्यक्तीला तुम्ही महाभारतावर चित्रपट बनवण्याची परवानगी देऊन अजून श्रीमंतांच्या यादीमध्ये त्याचं नाव टाकणार आहात का? त्याला बनवायचाच असेल चित्रपट तर त्याच्या मौलवींवरती बनव म्हणावं. नोवाखालीमध्ये जितक्या म्हणून लहान मुली सापडल्या 12 ते 14 वर्षाच्या, 12 ते 17 वर्षाच्या, त्यांना न मारता त्यांच्यावरती बलात्कार करण्यात आले. जितक्या म्हणून तरुण बायका सापडल्या 30 ते 40 या वयाच्या, त्यांच्या पतींना त्यांच्या समोर मारलं गेलं, काहींना जखमी करून त्यांच्या समोर त्या बायकांवरती बलात्कार केले गेले. अशा नराधमांना मानणारा हा समाज, त्याच्याविषयी काय चांगलं बोलायचं? पुन्हा एकदा सांगतो, जे चांगले आहेत त्यांच्यातला सुद्धा चांगुलपणा कमी कमी होत चाललेला दिसतोय आणि म्हणूनच मी अशी बेधडक वक्तव्य करतोय. त्यातूनही जे चांगले आहेत ते नक्कीच चांगले आहेत. जे सॅल्युटेबल आहे त्याला सॅल्यूट करण्यासाठी हा प्रवी कधीही डगमगत नाही. मग भले तो कोणत्याही धर्माचा माणूस माझ्यासमोर असे नका, त्याचं जर एखादं चांगलं कार्य मला वाटलं तर त्याचे मी तोंड भरून त्याचं कौतुक करण्यासाठी कधीही मागे पुढे पाहत नाही. कारण मी अशा वेळेस फक्त एक माणूस असतो आणि तो सुद्धा अशा वेळेस फक्त एक माणूस असतो, ज्याला कोणतीही जात नसेल, ज्याला कोणताही धर्म नसतो. अशा तत्वाने मी आजपर्यंत तरी जगत आलोय, पुढेही जगत राहीन. परंतु जर ही बांडगुळं स्वतःलाच जर झाड समजायला लागली
तर मात्र त्यांच्या फांद्या छाटण्या इतकं धमकसुद्धा माझ्या शब्दात पण आहे आणि माझ्या स्वतःमध्ये पण आहे. हे सुद्धा बोलायला मी मागं पुढं पाहत नाही. मुद्दा हा आहे माझ्या हिंदू मित्रांनो, की महाभारतावरती चित्रपट बनवणारा हा आमिर खान, जो तुमच्या देशाच्या मातीत लहानाचा मोठा झाला आणि गब्बर पैसेवाला झाला, तुमच्याच कष्टाच्या पैशातनं तुम्ही सिनेमाची तिकीटं घेऊन त्याला मोठं केलं आहे, आणि तो जर आज तुमच्यावरच उलटत असेल, अशी वक्तव्य करत असेल आणि पुन्हा जर तो महाभारतावर चित्रपट बनवू इच्छित असेल, तर त्याचा निषेध करणारच का नाही करणार, केलाच पाहिजे ही माझी विनंती 100% प्रत्येक भारतीय नागरिकाला, कोणत्याही धर्माचा का असे ना तो. तुझ्यामध्ये धमक आहे, तुझ्यामध्ये कला आहे, तू लिहू शकतोस, तू डायरेक्शन करू शकतोस, तू पिक्चर काढू शकतोस, तुझ्याकडे पैशाची पण मस्ती आहे, नो डाऊट ॲट ऑल, तुला कोणी अडवणार नाही. परंतु तुझ्या धर्मातल्या ज्या अनिष्ट गोष्टी आहेत त्याच्यावरती एखादा चित्रपट तू बनवायचं, धारिष्ट्य दाखव ना. का घाबरतोस तू तुझ्या धर्मातल्या लोकांना? का घाबरतोस तू तुझ्या मौलवींना? का घाबरतोस तू त्या फतव्यांना? एवढा तू धर्मनिष्ठ का आहेस? जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याची धमक प्रत्येक कलाकारात असते, ती तुझ्यामध्ये का दिसून येत नाही? असे खडे सवाल मी अशा सर्व कलाकारांना विचारू इच्छितो. अरे, स्वतंत्रता आहे भारतामध्ये, सहिष्णुता आहे, एकी आहे, एकोपा जपत आज आपण इतकी वर्ष जगलोय. आज 77 वर्ष झाली भारताला स्वतंत्र होऊन. अनेक जाती धर्माचे लोक, तुम्ही आम्ही एकत्रात नांदतोय प्रत्येकाच्या सणामध्ये, प्रत्येकाच्या खुशीमध्ये एकमेकांना सामील करून घेत आजपर्यंत आपली वाटचाल चालू आहे. परंतु तरीही तुम्ही मनामध्ये छुपे अजेंडे घेऊन जगताय. 2047 गझवा ए हिंद, अगदी हसत हसत कट्ट्यावरती गप्पा चालू असतात मुस्लिमांच्या. खेद वाटतो मला. आणि त्यांना आरत्या ओवाळणाऱ्यांच्या हिंदू लोकांना पाहिलं की मला हास्यास्पदही वाटतं आणि ह्या माणसांना कुठे नेऊ आणि काय करू असंही होऊन जातं. होतील, सावध होतील ते. जेव्हा आग उंबऱ्यापर्यंत पोचते ना, तेव्हा तरी सावध होतील, पण तेव्हा त्यांना माझे शब्द आठवतील. ती वेळ निघून गेलेली असेल आणि त्यांना तुकडे होऊन मारावं लागेल हे निश्चित. आज एकेका राज्यात गृहयुद्ध छेडलं जात आहे. काश्मीरमध्ये आतंकवादी पाठवले जात आहेत. प्रचंड प्रकारे भारताला बेचिराग करण्याची एक मोठी युक्ती लढवली जाते. त्याच्यामध्ये परदेशातली काही नागरिकसुद्धा सामील आहेत. या सगळ्या बारकाव्यांना आपण धडाडीने तोंड दिलं पाहिजे आणि आपल्यातली आतल्या आतली एकीसुद्धा आपल्याला दाखवता आली पाहिजे, धारिष्ट्य दाखवता आलं पाहिजे. काही ठिकाणी बेधडक वक्तव्य तुम्हाला करता आली पाहिजेत. एखाद्या हिंदूला हाक मारल्यानंतर त्याला ओ देण्याची मनोवृत्ती त्याच्यामध्ये असलीच पाहिजे. नसेल तर त्याला ती आणावी लागेल. असेच दिवस आहेत. केवळ या महाभारतावरून आज मला इतकं महाभारत बोलावं लागतंय, त्यासाठी मी या आमिर खान या कलाकाराला लाखो धन्यवाद देतो. पण जाता जाता त्यांना इशाराही देतो आणि विनंतीवाजा इशारा समजावा त्यांनी. कृपा करून तुम्ही महाभारतासारख्या पवित्र ग्रंथावर, तुमच्या तोंडामध्ये जर भारताच्या विरुद्ध वक्तव्य असतील तर तुम्हाला कोणताही अधिकार प्राप्त होत नाही या रामायण आणि महाभारताला टच करण्याचा. तुम्हाला ज्या धर्माची घमेंड आहे, ज्या धर्माचा अहंकार आहे, त्याच्यावरनं त्याच्यातल्या अनिष्ट प्रथांवरती तुम्ही पिक्चर बनवा. तुम्हाला अजून आम्ही हिंदू लोकच मोठे करू, असंही जाता जाता त्यांना मी विनंतीवाजा सांगतोय. डेफिनेटली एक ह्युमन बिईंग म्हणून, एक चांगला व्यक्ती म्हणून आमिर खानने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचं मी लाख लाख अभिनंदन नक्कीच करेन. पण कुठेतरी अजूनही स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी वाव आहे हे त्यांना सांगायलासुद्धा, बेधडक सांगायलासुद्धा मी मागे पुढे बघणार नाही. प्रत्येक ॲक्टरला आज बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये मोनोपॉली चालू आहे. आज सुशांत सिंग राजपूतसारखा एक चांगला कलाकार मारला गेला आहे. काय घडलं, काय नाही, फाईल क्लोज का केली गेली, समाजामध्ये अजून उलथापालथ झाली असती वगैरे वगैरे विचार केले गेलेत का ती फाईल रिओपन होणार आहे, अजून कोण अडकणार आहे, दिशा सालियन प्रकरण अजून पेंडिंग आहे, त्यामध्ये कोणाकोणाचे बुरखे फाडले जाणार आहेत का, राजकारणी अजून साठलोटं करणार आहेत, पैसे घेऊन काही कॉम्प्रोमाइज होणार आहे वगैरे वगैरे. सामान्य माणसांच्या मनामध्ये अनंत प्रश्नांचा अगदी भडीमार चालू असतो आणि जे काही पाहतो ऐकतो त्याच्यावरनं हा सामान्य माणूस कन्क्लुजन काढायला बघतो बिचारा. काय करणार, प्रत्येकाच्या बुद्धीची झेप जेवढी आहे तेवढाच तो विचार करू शकतो. मित्रांनो, मी या गोष्टी खात्रीलायकरित्या सुद्धा वाचल्या आहेत.
आणि अक्षरशः मन पिळवटून गेलं की आता महाभारत ह्याच्यावरती चित्रपट आमिर खान काढणार, त्याला आपलेच काही लेखक लोक साथ देणार, जुने ग्रंथ बघून छानपैकी स्टोरी तयार करणार, त्याच्यामध्ये तो भूमिका करणार, तो चित्रपट आपला महाभारत, आपलं महाभारत म्हणून हिंदू लोक, मॅक्झिमम पर्सेंटेज ऑफ हिंदू in our India, they will go to the talkies, they will expend 200, 300, 400, 500 as per the ticket rates in their cities. आणि हा माणूस पुन्हा एकदा मोठा होणार, पुन्हा एकदा आपल्या विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांना गुप्तरित्या दान धर्म करणार, पुन्हा एकदा मशिदीतल्या पेट्यांमध्ये त्यांच्यातल्या गोरगरिबांसाठी नोटा पाठवणार. सलमान खान बीइंग ह्युमन या संस्थेद्वारे तो अनेक गरिबांना मदत करतो. माझी आई हिंदू असल्याचा तो अभिमानास्पद उल्लेख करतो. स्पृहणीय बाब आहे. आज सलीम खान यांनी हेलन यांच्याशी जरी त्यांनी दुसरा निकाह केला असला तरी त्यांनी पहिल्या बायकोला कधी अंतर दिलं नाही, पण शेवटी केलाच ना दुसरा विवाह. नो डाऊट, व्हॉट एव्हर इट मे बी, एका रस्त्यावरच्या भीक मागणाऱ्या मुलीला सुद्धा दत्तक घेऊन तिचा सांभाळ करून तिला आज वेल सेटल केलेले फ्लॅट घेऊन देणं, लग्न करून देणं सॅल्युटेबल आहे. सलीम खान यांना नक्कीच मी सॅल्यूट करतो अशा गोष्टींसाठी. सलमान खानच्या मातोश्री ज्यांनी आपल्या या लेकराला हिंदुइझमचं सुद्धा बाळकडू दिलं, गणपतीसुद्धा बसवला जातो. अरे हा एकोपा दाखवा ना, अशा काही आदर्श मूल्यांवरती चालण्याचा प्रयत्न करा ना. नका या भारत देशाला, भारतवासियांना डिवचण्याचा प्रयत्न करू. ज्यांनी मोठं केलं त्यांच्या अंगावर थुंकण्याची इतकी मस्ती नका न दाखवू. असं वागणाऱ्या प्रत्येक ॲक्टरला मी सांगेन, ज्यांनी आदर्श घालून दिला आहे, जे आदर्शवादी जीवन जगतायत, ज्यांना हा भारत देश आपला वाटतो, अशा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीला मी नक्कीच तहे दिल से सॅल्यूट करता हूँ मैं. नक्कीच त्यांना मी, अशा लोकांना भाऊ नक्कीच मानेन मी. परंतु हा जो भाईचारा हा शब्द आहे ना, त्याची फोड अशी विचित्र चालली आहे सध्या की कोई भी हिंदू या कोई भी गैर मुस्लिम वो तो बस काफिर है, वो तो हमारे लिए चारा है, बस काट डालो उनको. या मनोवृत्तीने जर कोणी जगत असेल तर तो नक्की आपल्या प्रत्येक हिंदूचा, प्रत्येक इतर धर्मियाचा तो शत्रूच आहे. हे निर्विवाद सत्य आहे. महाभारत चित्रपट आमिर खानद्वारा प्रदर्शित होऊ नये याच सदिच्छांसह मित्रांनो या व्हिडिओत इथंच थांबतो. तुम्हाला जर काही या व्हिडिओतल्या भावना आवडल्या असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रवी तुमचा नेहमीच तहे दिल से इंतजार करने वाला इंसान है कॉमेंट करा. आवडलं तर नक्की एकमेकांमध्ये शेअर करा, कारण जनजागृती करणं हे प्रत्येकाचं एक अखंड चालू राहणारं सामाजिक कार्य असतं. या गोष्टीवर माझा नक्की विश्वास आहे, कारण अशा पद्धतीने होणारी जागृती ही खूप मोठी क्रांती घडवू शकते, याच्यावरही या फौजीच्या मुलाचा प्रचंड विश्वास आहे. जय हिंद, जय भारत.